हॅलो एव्हरीवन, दिस इज केबी अँड वेलकम टू द न्यू व्हिडिओ. तर आज आपण जाणार आहोत प्रबळगडला ट्रेकला. प्रबळगड हे पनवेलपासून जवळ असणाऱ्या शिरडून या गावापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी जुन्या पनवेल पुणे रस्त्यापासून शिरडून या गावापासून आतमध्ये फाटा आहे. म्हणूनच मी, सिनू आणि 2 विराज असे 4 जण सकाळी लवकरच घरून बाईकने निघालो. आम्ही बदलापूर कर्जत रस्त्याने निघालो आणि चौक मार्गे शेड्डुंगला पोहोचलो. तिथून पुढे आतल्या रस्त्याने बेसपर्यंत गेलो. माझे 2 मित्र सौरभ आणि मयूर हे आदल्या दिवशीच्या रात्रीच कॅम्पिंगसाठी तिथे गेले होते आणि आम्ही त्यांना प्रबळ माचीवर जाऊन भेटणार होतो. बेसला पार्किंग होती. आम्ही तिथून पण अजून पुढेपर्यंत कच्च्या रस्त्याने बाईक आत घेऊन गेलो आणि पुढे जाऊन बाईक पार्क केल्या. बाईक पुढे जाऊन लावल्यामुळे आमचा बराचसा अंतर वाचला होता आणि तिथूनच आम्ही ट्रेकला सुरुवात केली. गणपती बाप्पा. मी याआधी सुद्धा सिनूसोबत ट्रेक केल्या होत्या, पण त्यावेळेला तो व्लॉग करायचा आणि मी त्या व्हिडिओत असायचो. आणि आज मी व्लॉग करत होतो आणि तो मला गाईड करणार होता. दोन्ही विराज आमच्यासोबत पहिल्यांदाच ट्रेकला आले होते, त्यामुळे दोघेही खूप एक्सायटेड होते. बरोबर. कशा ठिकाणी बांधल्यात बघ ना त्या. पण चल लवकर. समजायला पाहिजे ना, जिमला जाऊन बॉडी झाली पण तुला चालता नाही. अरे कप होऊ दे, नाही तर बशी. काय पाहिजे तुला? मी पहिला टप्पा चढेपर्यंत पूर्ण घामाने भिजलो होतो. मग पुढे जाऊन स्टॉलवर बसलो. तोपर्यंत खालून विराज आणि सिनू येत होते. थकून थकून बसत बसत आला, पण आला बाबा. समजलं का? कसं वाटलं तुला? अजून अर्धा वे बाकी आहे. आपले माथेरानचे बेलदार आहेत ना बरेच, ते जातात ते हे करतात. 10 मिनिटाच्या हॉल्ट नंतर त्या टप्प्यावरून थोडं पुढे चालत गेल्यावर पुढे जाऊन गणपती बाप्पाची आणि हनुमानाची मूर्ती दगडात कोरलेली दिसली आणि आम्ही गेलो होतो तो चतुर्थीचाच दिवस होता. माचीपर्यंत ते रात्रीच गेले. त्यानंतर सकाळी उठून पुढचा स्टार्ट केला असेल. हळूहळू जरी गेले असेल तरी पोचले असेल आरामात. अजून थोडा वेळ पुढे चालत गेल्यानंतर हळूहळू करून आम्ही प्रबळ माचीपर्यंत पोचलो. माचीच्या मध्येमध्ये कचरा टाकायला कचराकुंडी बनवली. तिथे 10 मिनिटं बसलो आणि त्यानंतर परत पुढच्या वाटेस लागलो. हां त्याला काय बोलतात? त्या झाडाचं नावच आहे. झाडे माहिती विराज आणि विराज झाडे माहिती. मोहाची दारू. पुढे चालत गेल्यानंतर प्रबळ माची गाव आलं.
आणि इथूनच कलावंतीनदुर्ग आणि प्रबळगडला जायला 2 फाटे फुटतात. डाव्या साईडचा रस्ता कलावंतींसाठी जातो आणि राईट साईडला प्रबळगडसाठी जातो. इकडे कलावंतीन, इकडे प्रबळगड. आम्ही तिथल्या गावकऱ्यांशी थोडी चर्चा केली आणि पुढे निघालो. त्याची पण करतात मग काय करतात ना ते एवढी गोळा करतात, उकळवतात 2 मिनिटं गरम पाण्यात, बाजूला जाऊन तेल काढण्यामध्ये वाढली. कसे फुलांचीच मग 1 नंबर औषधी. पुढे गेल्यावर करवंदाची झाडं लागली. मग रानमेवा भेटला म्हणजे तो एन्जॉय करायलाच हवा. नको तुला आयुर्वेदिक रानभाजी आणि अजून काय. 1600 मध्ये त्यांना शोधण्यात आली आणि त्यांचं नामांकन करण्यात आलं. पण त्याला गिदोडच का नाव ठेवला? मी गिदोड, मी का बोललो गिदाड गिदाड, मी तो माकड ना मस्त. काय बोलतात? सौरभ असतो ना, सौरभ, त्याला फक्त एकच नावाने बोलला असता, बाबूराव. करवंद खात खात आणि नेचरचा व्ह्यू एन्जॉय करत पुढे चालत होतो. मोठे मुंगले असतात ना, मुंगल्यांचा आहे तो वारूल. मुंगल्यांचा वारूल नाही, मुंगल्यांचा घरटा आहे. पावसाळ्यासाठी बनवलाय तो. किती पण पाऊस आला, तो बुडला तरी आतमध्ये पाणी नाही जाईल. गेला तोंडावरती मुंगल्या डिंगला ना, काल याला डिंगला बोलतात ना रे चिन्हा का. विराज 1 विराज 2 आणि मी वोट केलेलं आहे, दिसतोय वाटतं. चिनू रस्त्यात जाता जाता खूप साऱ्या गोष्टींची माहिती देत होता आणि आम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये गाईड सुद्धा करत होता. अरे ममडी भाई, पठार म्हणजे सरळ असतं, आपला काय होतं प्लेन जागा असते त्याला पठार बोलतात. असं कसं समजून घे. रस्त्यात चालताना आमच्यासोबत एक कुत्रा सुद्धा चालत होता, म्हणून पुढे गेल्यावर एका टपरीवर जाऊन मी त्याच्यासाठी सुद्धा बिस्किट घेतले. मी नॉर्मली पेट्सला कधी जवळ करत नाही, पण रिसेंटली मी अटॅच झालो आणि हल्ली मला आवडतं सुद्धा. माऊलीला गेलो, माऊलीला हे पावसाळ्यात आला असता ना, गवत दिसलं असतं. येस, आता प्रोफेशनल फोटोग्राफर झालो चिनू मी. बघ असं येतो भाई लगेच आपल्याकडे. ओळख झाली आता आपली. बच्चीला बिस्किट देणार मी आता. चल डायलॉग मार. हा, तुला गड चरायचे, पाणी नसेल लिंबू पाणी पी, पण गड चर, थांबू नको. अजून काय? चालता चढता नसेल तर बसून बसून कोण चर नाही तर पण थांबू नको. गड चर, वरती गेल्यावर मजाच मजा. गरम होत असेल तर उन्हाळी नको जोडू, पावसाली जड, पण गड चर, थांबू नको. वर गेल्यावर मजाच मजा. एका टपरीवर जाऊन तिथे बसूनच लिंबू सरबत एन्जॉय केला आणि पुढच्या वाटेस निघालो.
तुला ड्रम दिला तर तू पिशील रे. हा विराज तुला हा चालेल. नाही आम्ही तुझ्या मागे येऊ ना, तू पुढे चल. रस्ता आम्ही सांगू ना तो चुकल्या होते. बडी बघ कसा चढतो भाई. तर डोस दिल्यावर तो पावरला आला. तशी तर होत नाही, पण मी असं कोणत्या हिशोबाने करतो माहिती का, कलर ग्रेड समजा कधी करायचा झाला तर मग त्या हिशोबाने मी अरे अब इथून रस्ता होता. ये चल. हा राम राम भाई साड्याने. वर चढल्यानंतर समोर पाण्याचे टाके दिसले, पण पाऊस सुरू झाला नव्हता त्यामुळे त्यात पाणी नव्हते. पाण्याचा टाका आहे पण पाणी नाहीये. जसा रस्त्यात पुढे जात होतो तसा अजून घामाने ओला होत होतो. कशाला का बरं. तिथून चालत चालत अजून पुढे गेलो आणि सगळीकडेच जांभळाची झाडं दिसू लागली. मग आम्ही सगळेच जांभळं खायला थांबलो. गप्पा मारत मारत आम्ही सगळेजण रानमेवा एन्जॉय करत होतो. मला पण दे ना. मांस कमी पण टेस्ट जास्त. मस्त रे. हिला मांस कमी आहे पण टेस्ट जास्त आहे. काय काय टाकणार मी येड आहे का. मी व्लॉग मध्ये टाकणार आहे सगळं. ते म्हणलं प्रूफ देणार आहे. तेवढ्या वर चढलाय पण एक तरी जांभूळ पाडणार आहे का. दगरीनी बाई. कशाने. दगरीनी. अरे दगड तरी नीट बोल रे. रानटे आलू काय रानटे आलू. प्रबळगडाच्या वरच्या टोकाला सौरभ माझा वेट करत होता. जाम भेटतील जाम. छेत्रीने इंटरनॅशनल मधून रिटायरमेंट घेतली रे. ISL खेळेल ना तो. चॅम्पियन लीग ची आता आहे ना. माड्रिड वर्सेस डॉर्टमंड. प्रबळगड तिथपर्यंत आहे. तो टोक पण प्रबळगड. तो टोक समोर. प्रबळगडच आहे. आपण प्रबळगडावरच आहे. प्रबळगडाचा दुसऱ्या साईडचा टोक आहे.
हा यार मित्र हरवलाय आपला. आम्ही गप्पा मारत मारत आणि एन्जॉय करत फायनली वरच्या टोकाला पोहोचलो आणि तिथे सौरभ आणि मयूर भेटला. आणि मयूर भेटला. किती किती स्ट्रगल केलं रे मी शोधायला. किती मी स्ट्रगल केला शोधायला. तुका असं ताट उभारला एवढा. आपण कसा राहतो घरी माथेरान, तो कुठला पेप फोर्ट, चंदेरी, चंदेरी, बाजूला म्हैसमाळ, म्हैसमाळ, इकडं तावली पण अंदूक अंदूक दिसतो. आणि हा कर्नाळा, कर्नाळा, माथेरानचा डोंगर. Come on guys, come on. पुन्हा एकदा डोकी बोलत तिकडे जायचे. हाय गाइस, दिस इज केवी फॉर यू. तिथे 12 वाजेपर्यंत असंच थांबायला लागतं. तिथे थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या टोकाला जायला निघालो. कोकू दिसतोय रे मला. तावत काय संबंध नाही. अरे पण एक पुमा एक नायकी. इकडे नको येऊ. 80 किलो गेली खाली. आता मग कुठे जाऊ. वरती बघ. पाऊसच पडलाय. शिनू हातात काढते वरती जर पॉसिबल असेल तर. जागा साफ करायला नाही भेटत ना बाबा. साफ करा दोघं तिघे. तुम्ही पटापट पायाने साफ करा. टाकले लवकर. आंबोळ आहे ना एवढी मोठी. जवळून फोटो काढायला. इथं बघ कसले काय काय शिनू मुंग्यांचं वारुळ. हे काळ्या मुंग्यांचं वारुळ आहे. हे वारुळ आहे. मोठ्याची मुंग्या आहे याला. आणि 520 मध्ये शोधण्यात आलं. ते पावसाळ्यामध्येच बांधतात. पावसाळ्याच्या आधी प्री मान्सून मुंग्या. आणि Fully waterproof. पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. याच्यामध्ये पाणी थोडं पण पाणी जात नाही. पूर्ण पावसाळ्यामध्ये टिकून राहतं. त्यांचं जेवण अंडी यामध्ये सुखरूप राहतात. ओके. थँक्यू सर गाईड केल्याबद्दल. आता उट्टी नको घालू त्याच्यावर. नाही करा की चाल. निघल्या बघ. पुढे गेल्यावर सुरुवातीलाच 4 राजवाडे लागतात. राजवाडा 4. जाऊ का? काय नाही ना.
डोक्याला जायचं का खाली? गणपती बाप्पा. मध्यंतरी पोहोचल्यावर बाप्पाचं आणि महादेवाचं मंदिर येतं. तिथे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आणि त्यानंतर पुढे गेल्यावर एक लेक आलं. तेव्हा सिनूने आम्हाला माहिती देत सांगितलं, प्रबळगडाला सुद्धा माथेरानसारखं थंड हवेचं ठिकाण करण्याचा विचार होता, पण पाण्याच्या अभावामुळे ते करणे शक्य झालं नाही. पण इथलं वातावरण खूपच छान होतं. तू जायचं ना. प्रबळगडावर सगळीकडे मार्किंग्स आहेत, त्यामुळे कुठे जायचं हे त्या मार्किंग्स वरून कळतं. फायनली खूप जास्त चालल्यानंतर दुसऱ्या टोकाला असणारे पाण्याचे टाके दिसले. त्या बाजूला ह्याच्यात नाही पाणी. या टोकावरून माथेरानचं आणि मोरबे डॅमचं सुंदर असं दृश्य दिसत होतं आणि या गडाच्या समोरच इर्शाळगड सुद्धा आहे. इर्शाळगड, मोरबे डॅम, माथेरान. कुठं कुठं तिकडं कर झुम कर झुम कर. माणिकगड. तिथे बसूनच आम्ही सोबत आणलेला नाश्ता केला, थोडा वेळ एन्जॉय केला आणि आम्ही परतीच्या वाटेस निघालो. सो हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. दिस इज KB सायनिंग ऑफ. टिल देन स्टे ट्यून अँड थँक यू.